मी सुधीर घोडेराव. आता सर्व आपले शेतीचे कामं आटपलेले असेल, तणनाशक वगैरे आणि डवरणी निंदण आणि अशातच आता सोयाबीनला जवळपास 35 ते 40 दिवस होत आलेले आहे आणि सोयाबीनला तुरील आता फुल अवस्थेमध्ये येण्याची सुरुवात होईल. तर तत्वतः आपल्याला त्यासाठी सोयाबीनला पहिली फवारणी घ्यायची आहे आणि कोणती फवारणी घ्यायची याच्या संभ्रमामध्ये शेतकरी बंधू असतात आणि आपल्या पिकावर कुठला रोग आहे. सध्या स्थितीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आपल्या इकडे जास्त प्रमाणात आहे, कारण पावसाळा कमी असल्यामुळे आणि ज्यांची सोयाबीन वाढत आहे अशांनी जरा जमीन थोडी उकरून अर्धा फूट त्यामध्ये कुठल्या प्रकारची कीड आहे, हुमणी आहे ते बघून त्याच्यासाठी फिप्रोनिल नावाचं एक ग्रॅन्युअल शेतामध्ये एकरी 5 किलोप्रमाणे फेकून द्यायचं आणि त्याच्यामुळे आपण हुमणीचा बंदोबस्त करू शकतो. नाहीतर फिप्रोनिल 5% ची 40 मिली प्रतिपंपामध्ये याची पण फवारणी आपण अळीसाठी आणि हुमणीसाठी पण होऊ शकते. त्याच्यासाठी पण आपण करू शकतो आणि त्याच्यासोबत 19-19 विद्राव्य खताची आणि एक बुरशीनाशक ज्यामध्ये कार्बनडाझिम किंवा मॅग्नेझियम किंवा हेक्झाकोनाझोल 5 50 मिली आणि कार्बनडाझिम मॅग्नेझियम 40 ते 50 ग्राम प्रतिपंपामध्ये याची फवारणी आपण करू शकता. सोबत मायक्रोन्यूटन चिलेटेड स्वरूपाचं पण आपण फवारणीमध्ये टाकू शकता, ज्याच्यामुळे चांगल्या प्रकारची फुलधारणा होऊन फुलगळ होणार नाही. आणि अशा प्रकारची जर आपण फवारणी घेतली, परत एकदा सांगतो, एक बुरशीनाशक, एक पॉयझन, त्यामध्ये फिप्रोनिल किंवा इमिमॅक्टिन. फिप्रोनिल हे याच्यासाठी हुमणी अळीसाठी पण काम करू शकते आणि अळीनाशकासाठी पण काम करू शकते आणि सोबत इमिमॅक्टिन 5% 10 ग्रॅम किंवा नाहीतर आपण पहिल्या फवारणीमध्ये अल्लिका पण घेऊ शकतो. त्यामध्ये लॅम्डासायथ्रिन आणि थायमोझाम याचं कॉम्बिनेशन असलेलं औषध आपण घेऊ शकतो. कुठल्याही एक प्रकारची आपण औषधी फवारणीमध्ये वापरू शकतो आणि स्पेशल हुमणीसाठी आपण फिप्रोनिल 5% किंवा फिप्रोनिल 3% ग्रॅन्युअल स्वरूपाचं आपण शेतामध्ये फेकून हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, फुलाच्या अवस्थेमध्ये जर सुरुवातीला आपण फवारणी केली तर चांगल्या प्रकारची फुलधारणा होऊन सोयाबीन चांगल्या प्रकारचा वाढू शकते आणि फुलधारणाही चांगल्या प्रकारची होण्यास मदत होते. आणि सध्या स्थितीमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रकारात वाढलेला आहे आणि हुमणी अळी रात्रीच्या वेळी पाऊस कमी असल्यामुळे जमिनीच्या वर येऊन ज्या पिकाच्या मुळ्या खातात आणि त्याच्यामुळे आपले पिकं हे कोळमधून जाते आणि पीक मरून जाते आणि याच्यासाठी आपण याचा हुमणी अळीचा बंदोबस्त करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, शेत तणमुक्त ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये जे तणनाशक आपण मारतो आणि त्या तणनाशकामध्ये कुठल्या तणनाशकानं कुठलं ना कुठलं एक प्रकारचं तण राहतेच. हे 100% खरं असलं तरी आपण जर त्याच्यामध्ये ग्लायफॉस्फेट हुड लावून जर केली तर मी दाखवल्याप्रमाणे माझ्या शेतामधले व्हिडिओ दाखवत आहे आणि व्हिडिओप्रमाणे हुड लावून आपण ग्लायफॉस्फेट 70 ते 80 मिलीची फवारणी केली तर अशा प्रकारचं दाखवल्याप्रमाणे शेत आपलं होऊ शकते आणि तणमुक्त शेत आपलं राहू शकते. अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर 2-3 वर्षामध्ये आपल्या शेतात असं तणच उगवत नाही. मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता, आम्ही दरवर्षी 4-5 वर्षापासून ग्लायफॉस्फेटची म्हणजे हे राऊंडअप म्हणजे ग्लायफॉस्फेट 41% किंवा 54% असलेलं कुठलंही एक 70 ते 60 मिली या प्रमाणात हुड लावून 2 तासाच्या मधामध्ये आम्ही अशा प्रकारचे तणनाशक फवारणी करत असतो. आणि आपण पाहू शकता माझ्या शेतामध्ये कुठे तण आहे का आणि कुठेच तण नाही. तणमुक्त तणविरहित जर शेत ठेवलं तर ॲव्हरेज पण चांगला मिळते आणि अशा प्रकारचं उत्पन्नास मदत होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि मी शेतीविषयी माहिती जे टाकत असतो ते आपणापर्यंत आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.